मी तुला म्हटलं तर तू अशी रात्रभर अभ्यास करत बसतेस. पुस्तकी किडा. ई किडा काय? का मला वटवा गो म्हणताना कसं तोंड चुरू चाल. साक्षी, देवयानी आली आहे. आपण नंतर भेटू. हा ठीक आहे. बाय बाय देवयानी. Stop the music! Look here, friends. Look here. आज मी तुम्हाला आपल्या एका खास गेस्टची ओळख करून देणार आहे. Look at these 3 beautiful girls. आपल्या शहरातील अत्यंत मोठ्या, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सभ्य समजल्या जाणाऱ्या घराण्यातील या 3 कन्यका.
आदर्श शिक्षक विद्याभूषण डॉक्टर दामोदर विनायक देशमुख म्हणजेच डी.व्ही. देशमुख. ओ आय एम सॉरी. डॉक्टर डी.व्ही. आय एम रिअली सॉरी. आता यावेळेस अशा अवस्थेत तुमचं नाव घेणं खूप चुकीचं आहे. हे मला नाही, पण तुम्ही जर इथे असतात ना डी.व्ही. सर, तर तुमच्या या लाडक्या 3 नातींचे प्रताप बघून लाजेने मेला असता. सर, तुम्ही सरस्वतीचे उपासक आहात, सच्चे आहात, प्रामाणिक आहात, तत्वासाठी लढणारे आहात आणि या सगळ्या गोष्टींचं एक अद्वितीय उदाहरण आहात. पण तुमच्या घराण्याची आबरू, तुमची मान मर्यादा, तुमची इज्जत अशी चव्हाट्यावर आली आहे. या विक्रमादित्य राजे शिर्केसाठी तडफडत आहे, बेचैन झाले, अस्वस्थ झाले. शरम वाटते आम्हाला या गोष्टीची, शरम वाटते. आणि त्याहीपेक्षा शरमेची आणि लाजीरवाणी गोष्ट ही आहे की त्यांच्या या नशेत चूर झालेल्या नातीला सांभाळायला त्यांच्या परिवारातील 2 मुलींना म्हणजे तिच्या बहिणीला इथे यावं लागतं. आम्हाला कळत नाही त्यांच्या घरात कोणी पुरुष आहे की नाही. You should be ashamed of your sister. Huh? हाय सोसायटीत उठबस करताना मग तिथले मॅनर्स, तिथले एटिकेट्स तुम्हाला कळत नाही? आणि ते कळत नसतील तर इथे येता कशाला? मध्यमवर्गीय साले तळभद्रे सगळे. जर पचत नाही ना तर एवढी प्यायची कशाला? आणि हो, तुमच्या दद्दूला हे सांगू नका, नाही तर बिचारा हार्ट अटॅकने मरून जाईल आणि तुम्ही सगळे अनाथ व्हाल. पण हे सांगा की म्हणा आजपर्यंत ज्या संस्कारांचं ओझं त्यांनी त्याच्या शिरावर एखाद्या मुकुटासारखं वागवलं, तेच ओझं त्यांची ही नात इथे पायदळी तुडवायला निघाली आहे. आणि सांगा ही त्यांच्या पराभवाची सुरुवात आहे. त्याचा शेवट कसा आणि कधी होईल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही, कोणीच. म्युझिक. राज्य कोकिळा, अरे त्या शिट्ट्या बंद कर. आमच्या ती झोपायची वेळ असते तेव्हा झोप आता. हा हो, आय नो, पण मला झोप नसेल येत तर. अरे लवकर निजे, लवकर उठे, तया धनसंपदा भेटे. हे पाठ नाहीये का तुला? वा मोरोपंत, फारच हुशार आहात तुम्ही. तुम्ही आहेच हुशार. खरं म्हणजे माझं सुद्धा पाठ होत नव्हतं, पण ते साक्षीने घोटून 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 घेतलंय माझ्याकडून.
कुणी? साक्षीनं. परत सांग. तू बाहेर आहेस का? साक्षीनं. साक्षीनं? हा. मोरोबा मोरोबा जस्ट ग्रेट. ए 7:30 उद्यापासून माझ्या बाजूला झोपू नको हा. का? फार विचित्रच वागायला लागलेस तू. विचित्र म्हणजे? मी गाढ झोपल्यावर ह्याचा काय भरोसा नाही. आता कोण आलं? एवढ्या मोऱ्या मोऱ्या जरा बघ रे कोण आले ते. मोऱ्या हा न ऐक आले बाबा मोऱ्या. काय ग काकू कशाला अरे बोलवतेस आता? दरवाजा दरवाजा उघड ना जरा कोण आले बघ जरा. या वेळेला कोण आलंय? ऐक परमेश्वरा कोण आलं? अजनबी ओ अजनबी ओ अजनबी ओ अजनबी सावळी हळू. अजनबी अगं ओ अजनबी. आता कोण आलं? मोरबा थांब मी बघते. शाहू सावकाश. अगं पित्ताने डोकं जड झालं असेल. चूळ भर पाणी घे. पाणी घे तोंडात. बरं वाटेल घे. हळू. हे अजून डोक्यावर चढवून घे तिला. अरे आई वडिलांसमोर कधी सुपारी सुद्धा खायची हिंमत नव्हती आमच्यात. का तर त्यांना काय वाटेल, त्यांनी आपल्यासाठी किती स्वप्न बघितली असतील. ते दुखावतील असं वागायचं कधी धाडसच नव्हतं आमच्यात. आणि इथे माझीच मुलगी रात्रभर पाट्यानं जाते, दारू पिऊन घरी येते. यापेक्षा देशमुखांच्या घराचं दुर्दैव ते आणखीन काय असणार आहे. मुलांना त्याच्या मनाप्रमाणे वागू दिलं पाहिजे. त्यांना बाहेरच्या गोष्टी कळाव्यात म्हणून मित्रमैत्रिणी हवेत, हिंडणं फिरणं व्हायला हवं म्हणून स्वातंत्र्य दिलं ना. तर हे असं टोकाटायचं हे नाही. अरे पण स्वातंत्र्य मिळालं की जबाबदारी वाढते हे कळायला मुलांना थोडा वेळ द्यायला हवा ना. वहिनी अगं आमची कोणाला उलटून बोलायची सुद्धा हिंमत नव्हती. लहानपणी एकदाच मी बाबांना म्हणलं की मी शाळेत जात नाही. त्यावर केवळ माझी समजूत करण्यासाठी बाबा म्हणाले की तुला नवीन दप्तर घेऊन दे. आठवडा झाला तरी दप्तर आलं नाही. तेव्हा मी सहज आईला म्हणालो की बाबा खोटाडे आहेत, खोटं बोलतात. त्यावर आईनी संडिशी कानफडात मारली होती माझ्या. एकदाच. त्यानंतर पुन्हा कधीही मारायची गरज पडली नाही तिला. हो बरोबर आहे, पण तो काळच वेगळा होता ना. नीट बघ. लोकांची वागायची बोलायची सगळी तऱ्हाच वेगळी होती. हळू सावकाश राहू. हा सांभाळून. हे बघ तिथे जाऊन आराम कर. मी तोपर्यंत तुला लिंबू सरबत आणून देते.
कशासाठी गेली होतीस? मला सगळं कळायला हवंय. काय केलंय तिने? असं काय ओरडते तिच्यावर? तिने का कोणाची चोरी केली का खून केलाय कोणाचा? हल्ली सर्रास मुली पार्ट्यांना जातात. गेली एक दिवस पार्टीला तर काय बिघडलं? एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने गंमत गंमत म्हणून सरबत म्हणून प्यायला दिलं असेल तर त्याचा एवढा काय बाहू करायचा? तिला ज्या क्षेत्रात मोठं नाव कमवायचंय त्या क्षेत्रातल्या 4 लोकांना भेटायला गेली तर काय चुकलं तिचं? अगदी कुठे गेली होतीस, कुणाबरोबर होतीस, कशाला गेली होतीस असं फैलावर घेता येते? अगं ती कुणाला सांगून गेली असती, निदान कोणाला बरोबर घेऊन गेली असती तर हे सगळं टळलं असतं ना. अरे तेच म्हणते मी. असं काय जगा वेगळं केलंय तिने? म्हणजे अजून काय करायला होतं तिने? आता सगळं बदललंय. आपल्या काळातले मार्ग पकडून आत्ताच्या काळात पुढे नाही जाता येत. त्यासाठी मार्गही बदलावे लागतात. प्रत्येक वेळी तिला पाठीशी घालण्यामुळेच इथपर्यंत मजल गेले तिची. आज तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला संस्कारात वाढवलं. तुमची कुठपर्यंत मजल गेली? फळा आणि खडू पर्यंतच ना. मग आता काय दारूच्या बाटल्या आणि पार्ट्या करून मोठी होणार आहे ती? ती कशाने मोठी होणार ते तिचं ती बघेल. तुम्हाला नको तिची काळजी. का? बाप आहे मी तिचा. नावा पुरतात. काय केलं तुम्ही तिच्यासाठी? एकदा 40,000 रुपये मागितले होते तर हात झटकून मोकळे झाला. अभिलाषा, अगं तो काय म्हणतो याचा? हे आमच्या नवरा बायकोतलं भांडण आहे. तुम्ही उगाच मध्ये पडू नका. तुझ्या या अशा वागण्यामुळेच तिचं आयुष्य बर्बाद करणार आहेस तू. कर तुला काय हवं ते कर. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारु वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान. माफ करा, आपल्या साधनेत व्यत्यय आलाय. बघूया. आलो आलो, कुठेस तू? अरे आलो आलो, इथे बघूया. अरे नाही. सापडला. काय दाबायचं? हॅलो. हेलो. हाँ, अभी तक मेरा कोई भी प्लान फेल नहीं हुआ है. हम बाद में बात करेंगे. बाय. काय झालं? असं का बघतोयस? कोण आहेस तू? खरं सांग, काय काम करतोस तू? कसला प्लॅन केलायस तू? तू दिसतोस तसा नाहीयेस. माझा तुझ्यावर आधीपासूनच संशय होता. बोल, कोण आहेस तू?